मुलांनो, आपल्या आज मराठीच्या ऑनलाईन लेक्चरच्या वेळी लेक्चर चालू असताना तुम्ही सर्वजण आपापल्या घरात मस्त फिरून येणार आहात. थोडेसे भूतकाळात रमणार आहात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही ज्या खुर्चीवर, टेबलवर किंवा सोफ्यावर बसला आहात, तुमच्याबरोबर मोबाईल, हेडफोन, वही, पेन, पुस्तक ही आहे. या सर्वांचे तुम्ही लेक्चर झाल्यावर स्वतःहून आभार मानणार आहात, म्हणजेच त्यांना थँक्स म्हणणार आहात. मग ओळखा पाहू, आज आपण काय शिकणार आहोत. ओळखलत ना, कारण तुम्ही हुशार आहात. आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील भाग 2 मधील वस्तू ही कविता अभ्यासणार आहोत. सुरुवातीला आपण कवितेची प्रस्तावना पाहू. वस्तू. कवी आहेत द.भा. धामनसकर. जन्म 1960. प्रसिद्ध कवी. भावोत्कटता, चिंतनशीलता व प्रांजळपणा. पहा, त्यांची 3 लेखनाची वैशिष्ट्ये आहेत. भावोत्कटता म्हणजे सर्व प्रकारचे भाव त्यांच्या लेखनात आढळून येतात. चिंतनशीलता म्हणजे त्यांच्या कविता ज्या आहेत त्या आपल्याला विचार करायला लावतात, काहीतरी संदेश देऊन जातात. प्रांजळपणा म्हणजे खरेपणाही त्यांच्या कवितांमध्ये आहे आणि म्हणूनच त्या वाचकांना खूप आवडतात. सामाजिक तणावांमुळे आलेली अस्वस्थता व्यक्त करताना संवेदनक्षम मनाला येणारी व्याकुळता आणि अभिव्यक्तीतील संयम ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये आहेत. जे समाजातील समस्यांमुळे लोकांच्या मनात जी अस्वस्थता निर्माण होते ते सत्य स्पष्टपणे त्यांच्या कवितेतून दिसून येते. त्यांची कविता 1980 साली प्रथम कविता दशकाची या संग्रहातून ठसठशीतपणे वाचकांच्या परिचयाची झाली. प्राक्तनाचे संदर्भ व बरेच काही उगवून आलेले हे त्यांचे कविता संग्रह प्रकाशित आहेत. आणि आज आपण जी वस्तू कविता अभ्यासणार आहोत ती आहे भरून आलेले आकाश या काव्यसंग्रहातून घेतलेली. ही कविता मुक्तछंद या प्रकारातली आहे. मुक्तछंद म्हणजे साधी, सोपी पण विचार करायला लावणारी अशी भाषा. यामध्ये मुक्तपणे लिखाण केलेलं आहे. या कवितेमध्ये कवीने कोणत्याही निर्जीव वस्तूशी मानवी भावना जोडलेली असते, म्हणून ती अनमोल असते. मानवी जीवनात नात्यांना खूप महत्त्व आहे. प्रेम, विश्वास, जिव्हाळा ही भावना मानवी नात्यांमध्ये असल्यामुळे ही नाती टिकतात, अतूट असतात. जसे मानवी जीवनात नात्यांना महत्त्व असते, तसेच ज्या वस्तूंच्या सान्निध्यात आपण राहत असतो त्या वस्तू आपल्याला उपयोगी पडलेल्या असतात. या वस्तूंमुळे आपले जीवन सुखाचे, आनंदी बनलेले असते. त्या वस्तूंबरोबर आपले ऋणानुबंध तयार होऊन या वस्तूंबद्दल मनात कृतज्ञतेचा भाव तयार होतो आणि ही कृतज्ञता आपण वस्तूंबद्दल बाळगायला हवी असा विचार करायला लावणारी, वस्तूंकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन निर्माण करणारी ही वस्तू कविता आहे. आणि म्हणूनच थोर व्यक्तींच्या वापरातील वस्तू संग्रहालयात जपून ठेवल्या जातात आणि त्यांच्या स्मृती म्हणून आपण त्या वस्तूंकडे पाहतच असतो. या वस्तूंशी आपण स्नेह जपला पाहिजे अशी भावना कवी या कवितेतून व्यक्त करीत आहेत.
चला तर मग आपण पाहूया कविता वस्तू. मुलांनो, आता पुस्तक उघडून तुम्ही वस्तू ही कविता काढायची आहे. आपण त्या कवितेचे आता प्रकट वाचन करणार आहोत. तुम्हीही माझ्याबरोबर कविता वाचत आहात. कवितेचे नाव आहे वस्तू. कवी आहेत द.भा. धामनसकर. वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते, त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे, त्या पुढे जाऊन त्यास जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत. तेव्हा कृतज्ञतापूर्व निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. चला, पहिल्या कडव्याचा आपण आता अभ्यास करीत आहोत. वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. कवी असे सांगतात, दैनंदिन जीवनात आपण विविध वस्तू वापरत असतो. त्या आपल्या उपयोगीही असतात. या वस्तू निर्जीव असतात. कवींनी या अचेतन वस्तू या सचेतन आहेत असा आरोप केला आहे. म्हणजे पहा मुलांनो, या वस्तू सजीव आहेत असे समजून त्यांच्यावर प्रेम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांना निर्जीव म्हणून वागवू नये. म्हणजे वस्तू निर्जीव असूनही माणसाची गरज पूर्ण करतात, म्हणून त्या सजीव आहेत. उदाहरणार्थ पहा की डोळ्यावरचा चष्मा हा निर्जीव आहे, पण तो डोळ्याला मदत करतो, म्हणजे तो काय आहे, सजीव झाला असे कवी सांगतात. आणि म्हणूनच त्यांनाही माणसासारखे मन आहे, संवेदना आहेत असे वागवले तर त्या सुखावतात. आता वस्तू सुखावतात म्हणजेच काय, वस्तू खूप काळ टिकतात, कारण त्यांना आपलं प्रेम मिळतं म्हणून. आता उदाहरण पहा, आपल्या घरातली जुनी भांडी, जुनं घड्याळ, फर्निचर, सायकल तुमची जुनी एखादी, तुमच्या लहानपणीच्या वस्तू पहा. या सर्वांविषयी तुम्हाला खूप आठवणी असतात, आणि कारण त्या काही काळ आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भागही असतात. म्हणूनच अशा वस्तूंना आपण आपल्या जवळच्या नात्यातलेच आहेत अशा प्रकारे वागणूक दिली तर त्या खूप काळ आपल्याला साथही देतात असे कवींना सांगावयाचे आहे. आता आपण दुसऱ्या कडव्याचा अभ्यास करूया. वस्तू निखालसच सेवक असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते, त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. पहा मुलांनो, कवी इथे सांगता आहेत की वस्तू ह्या आपल्या सेवकच असतात. निखालस म्हणजे मनापासून आपली त्या सेवा करत असतात. म्हणजे आपल्या सर्व गरजा वस्तू पूर्ण करीत असतात. उदाहरणार्थ पहा, आपण टी व्ही विकत घेतो, ते आपले मनोरंजन होण्यासाठी, ज्ञान मिळवण्यासाठी. सोफा सेट घेतो, आपल्याला आरामात बसायला हवे म्हणून. स्टडी टेबल घेतो,
व्यवस्थित बसून अभ्यास करता यावा म्हणून अशा कितीतरी वस्तू आपण घेत असतो आणि ह्या वस्तू आपली वेगवेगळ्या प्रकारे सेवा करीत असतात. म्हणूनच त्यांना आपण बरोबरीचा मान द्यावा. म्हणजे आपण आपली गरज झाली की आपण त्या वस्तू तिथेच सोडतो, त्यांच्यावर धूळ साचते, मग आपण त्यांच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. तर असं आपण करू नये. त्यांना त्यांच्या ठरलेल्या जागेवरूनही बाहेर काढू नये. म्हणजे त्यांना त्या स्वतंत्र खोली नको असते, पण त्यांना त्यांची जी जागा ठरलेली आहे त्या जागेवरच ठेवावे. पहा मुलांनो, शाळेत दप्तर आपण कुठेही ठेवतो, सुट्टीत दप्तर कुठेही असतं, त्याच्यावर धूळ साचलेली असते. म्हणजे आपण अस्ताव्यस्त सगळं ठेवतो आणि म्हणजे त्यांच्या जागेवर त्या वस्तूनं ठेवत नाही आणि मग जेव्हा वेळेवर असेल तेव्हा ते आपल्याला सापडत नाही. म्हणजे जर आपण त्या वस्तू त्याच जागेवर ठेवल्या त्यांच्या ठरलेल्या, तर त्या आपल्याला वेळेवर सापडतातही. हेही लक्षात ठेवायला हवे. निष्कासित म्हणजे त्यांना बाहेर काढू नये असे आपल्याला कवी इथे सांगत आहेत. तिसऱ्या कडव्याचा आपण अभ्यास करतो आहोत. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन. त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. आता इथे कवी काय सांगतात पहा. वस्तूंना स्वच्छ राहण्याची आवड असते, म्हणून कवी त्या वस्तूंच्या मालकांना म्हणजेच आपल्याला सांगत आहेत, आपल्या हातांना विनंती करा की ज्या हाताने वस्तू आपण हाताळतो त्यांनी त्या वस्तूंना स्वच्छही ठेवले पाहिजे. लक्षात ठेवा मुलांनो, वस्तू आपण ज्या वापरतो त्यांना आपण स्वच्छ ठेवले पाहिजे. वस्तूंना आपण अस्वच्छ व्हावे असे वाटत नाही. म्हणजे आपल्या हाताने त्या वस्तूंची काळजी घ्यावी असे वस्तूंना वाटत असते. म्हणजे जणू काही वस्तू आपल्याशी बोलता आहेत, आपल्या भावना व्यक्त करता आहेत असे कवी इथे सांगता आहेत. वस्तूंना प्रेमाने स्पर्श केला पाहिजे, ज्यामुळे त्यांचे आयुष्यमान वाढेल. जसे माणसांना प्रेम मिळाले की नाती फुलतात, तसेच वस्तूंनाही वाटत असते असे कवी सांगतात. म्हणजेच वस्तू स्वच्छ राहिल्या, त्यांना नीटनेटके ठेवले, त्यांना त्यांच्या जागेवर ठेवले की काय होणार, त्यांचं आयुष्यमान वाढणार. म्हणजे वस्तू जास्त काळ टिकणार आणि ती जास्त काळ टिकली की ती वस्तू आपल्याला सेवासुद्धा काय देणार, जास्त काळ देणार. हे इथे कवी सांगत आहेत. शेवटचं कडवं पहा. आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत, तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. आता इथे कवी काय संदेश देत आहेत पहा. वस्तूंचे आयुष्य कधीतरी संपणारच आहे, म्हणजे त्या निरुपयोगी ठरणारच असतात. त्यातला एखाद्या वस्तूतला एखादा पार्ट निकामी झाला की ती वस्तू काही कामाची राहत नाही किंवा वस्तू जुन्याही होतात, नवीन वस्तू बाजारात येत असतात. त्यामुळे आपण काय करतो की त्या वस्तूंना दुसऱ्यांना तरी देतो किंवा अडगळीच्या खोलीत त्यांना ठेवतो. अशा वेळेला जेव्हा ती वस्तू आपण आपली सेवा दिल्यानंतर तिला आपण दुसऱ्याला तरी देतो किंवा अडगळीच्या खोलीत ठेवतो, त्यावेळेला तिला प्रेमाने निरोप द्यावा. म्हणजेच त्या वस्तूने आपली सेवा केली आहे म्हणून कृतज्ञता व्यक्त करावी, आभार व्यक्त करावेत असं कवी सांगत आहेत. जसे आपण माणसांना प्रेमाने निरोप देतो, तसंच आपण वस्तूंनाही प्रेमाने निरोप दिला पाहिजे, कारण त्यांचा तो हक्कच आहे. त्यांनी त्यांची सेवा आपल्याला दिलेली असते आणि आपल्या गरजा पूर्ण केलेल्या असतात आणि म्हणूनच आपण त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे असे कवी आपल्याला इथे सांगत आहेत. आणि हे मुलांनो लक्षात ठेवा, कोणतीही वस्तू असेल ती जुनीही होणारच आहे, मग तिला आपल्यापासून दूर जाताना तिला थँक्स म्हणायला विसरू नका. अशा प्रकारे
वस्तूंचे महत्त्व, वस्तूंचे नेमके स्थान, त्यांना काय वाटते, त्यांना मान दिला पाहिजे, संवेदनशील भावनेने वस्तूंशी वागले पाहिजे, अशी ही कविता आपल्या मनाला खूपच भारावून जाते. धन्यवाद.